वा वा वा, क्या बात आहे. सिंचना येणार आहे हे म्हटल्या सुरू झाली. क्या बात आहे. अहो भाऊजी, हे काय कुठे निघालात? ऍक्च्युली आज आमच्या फॅमिलीचा लंच आहे, त्यामुळे बाहेर जातोय हॉटेलमध्ये. सो सिंचनाला न्यायला चाललोय. म्हणजे वेळेत आले मी, नाहीतर काही कळलं नव्हतं. सिंचना आजची गेली असती. सिंचनाला न्यायला? हो. का मी जाऊ शकत नाही का? बायको आहे माझी ती. असं नाही हो भाऊजी, म्हणजे तुम्ही कधीही जाऊ शकता, पण काय टेलिपॅथी आहे तुम्हा दोघांची. अहो सिंचनाने तुमच्यासाठी पार्सल पाठवलंय, हे घ्या. काय सिंचनाने दिली आहे? हो वहिनी, काय आहे यात? घ्या. कमाल आहे बाई तुमची. तर बायकोने नवऱ्यासाठी पार्सल पाठवलंय आणि कोणा तिसऱ्या व्यक्तीने कसं पाहायचं ते. मला नाही बाई नरकात जायचं. बघा तुमचं तुम्हीच, मी जाते. वहिनी अहो काय? बघ ग, माझ्या सिंचूचं अजूनही प्रेम आहे माझ्यावर. बघ काहीतरी पाठवलंय तिने माझ्यासाठी. तुझ्या आजोबांनी तुझ्या आईसोबत जे जे केलं तेच एक्झॅक्टली तेच जयंत तू जानू सोबत करतोयस. इनफ इज इनफ. हे सगळं थांबलं पाहिजे जयंत. जयंत कानिटकर, यू नीड टू स्टॉप इट राईट नाव. यू स्टॉप विश्वा, स्टॉप. अरे काय काय नाही केलंस तू? तिचे हात बांधलेस, तिला कपाटात कोंडलंस, रात्रभर गाणं गायला लावलंस, डायनिंग टेबल खाली ठेवलंस, गुलाबाचे काटे टोचलेस, अरे सीसीटीव्हीच्या ऑब्झर्वेशन खाली ठेवलंस, आणि हे सगळं होऊन सुद्धा तू थांबला नाहीस. तिला पिंजऱ्यात डांबून ठेवलंस. जयंत, तू ना माणूस नाहीयेस, तू राक्षस आहेस. राक्षस. घुसमटवतोयस, तिला त्रास देतोयस, खोडतोयस, हे कसं कळत नाही तुला? Stop it, विश्वा. You don't deserve to be with Janvi. हरीश, हरीश दारुगड. हरीश, अरे किती वाजले पाहिलंस का? निघायचंय. तू सिंचनाला आणायला जाणार होतास ना, अजून निघाला नाहीयेस. तिला घेऊन कधी पोहोचणार तू कार्यक्रमात? अरे कधी जाणार, कधी तू पोहोचणार तिकडे मग? हरीश, हरीश, ते काय ते मोबाईलचं ते कानाला लावून बसलायस का? काढ बघू ते आधी. हरीश, दार उघड. अरे उघड. अरे केव्हाची दार ठोठावते तू? हरीश, अरे काय झालं? केव्हापासून दार ठोठावते तू? अजून सिंचनाला आणायला का नाही गेलेस? का आणू मी तिला? नाही सांग ना, तिला का आणू मी? ती तुझी लाडकी सून आहे म्हणून. ती फक्त माझी लाडकी सून आहे, तुझी बायको नाहीये. जा आता. काय रे तुम्ही मुलं, जरा छोटं मोठं भांडण झालं की किती टोकाची भूमिका घेता. पुरे आता. आजचा दिवस छान आहे, तू जा तिला घेऊन ये. मी तुला सांगते, ती तुझी वाट पाहत असणार. जा, नीट बोल, प्रेमाने बोल, जरा माफी माग. अरे तिचं खूप प्रेम आहे तुझ्यावर. तिचं माझ्यावर खूप प्रेम आहे. मग ठीक आहे, तुझ्या लाडक्या सुनेचं तिच्या नवऱ्यावर किती प्रेम आहे ना, हे दाखवतो मी तुला. हे बघ, माहिती आहे हे शर्ट्स कोणाचे? अरे तुझं शर्ट आहे, पण फाटलं कसं? फाटलं कसं? हे फाटलं नाही, तुझ्या लाडक्या सुनेने फाडलंय. आणि का फाडलंय ना हे तिला जाऊन विचार. बरं फक्त ऐक, फाडलं नाही तर पॅक करून इथे माझ्यासाठी पाठवलं सुद्धा. अरे पण हरीश तू दादा, आई हा? काय झालं? काय एवढा आडाओरडा करतोयस तू? एक मिनिट,
बघू. हे काय? अगं ते त्याला ना त्याचे जुने कपडे दान करायचे होते. त्यांनी केव्हाच सांगितलं होतं मला. माझ्या डोक्यातनं गेलं म्हणून चिडला माझ्यावर आता. तेच बोलतोय. आई अगं काय काय बोलतेस तू? सॉरी म्हणजे हे असे कपडे दान करायचेत? अगं हे फाटलेत बघ किती. ते विचार ना तुझ्या सिंचना वहिनीला. वहिनीला का? अरे आता सिंचनाचा कशाला विषय आणतोस इथे? अगं तेच म्हणजे काय झालं, जसं तू आता म्हणालीस ना, हे एवढे फाटले तर कसं देणार. तिचा असा सल्ला होता की हल्ली ते टाकाऊतून टिकाऊ वस्तू बनवतात ना, ते अशा कपड्यातनं बॅगा वगैरे, ते कर असं तिने याला सल्ला दिला होता. त्याच्यावरनं बरं आत्ता वेळ आहे का हे सगळं बोलायची? तू अजून तयार नाही झालीस? अगं पटकन आवर, जायचंय ना आपल्याला. चल तरी निघणार मग आपण. पटकन तयार हो, मी ह्याला घेऊन आलेच. या. माझ्या मुलाच्या संसारात ज्या काही अडचणी आहेत त्याचा जो त्रास मला होतोय ना तेवढा पुरे. आता त्या सगळ्या गोष्टी जानूपर्यंत जायला नको. हात जोडते. आज जानूसाठी खूप खास दिवस आहे. खूप आनंदात आहे ती. ते तसंच राहू दे. खरंच हात जोडते, विनंती करते तुला. आणि चल लवकर. छान आहे नाही जागा? हा? मी पण तोच विचार करते. इतक्या हौसेने जानूने आपल्याला इथे बोलवलं आणि स्वतः कुठे गायब झाली. वीणा, अहो असं काय करताय? हे बघा व्यंकी भाऊजी, आई सगळे उभे आहे तिकडे. चला लवकर. आई सॉरी, तुम्हाला माहिती आहे ना यांचं वागणं कसं आहे. येतच नव्हते, मी कसं तरी घेऊन आले त्यांना. वीणा, अगं संतोषचा स्वभाव आपल्याला माहिती नाही का? त्याचं हे असं वागणं नवीन आहे का आपल्याला? हे बघ, तो आमच्या बाजूनी उभा नाही राहिला ना तरी चालेल, पण बहिणीच्या आनंदासाठी इथपर्यंत आलाय ना, सहभागी होतोय ना, हेच खूप झालं. आता असाच विचार करून सिंचना पण आली ना, खूप बरं होईल नाही? काकू, आई भावना उशीर नाही ना झाला मला यायला? अगं नाही नाही, अगदी वेळेत आलीस. कशी आहेस तू? आणि काय ग, नवरा नीट काळजी घेतोय ना तुझी? अरे सवाल काय? वहिनी, सिद्धिराज अगदी नीट काळजी घेतात माझी.